चला, आज आपण युनिट 6 दॅट इज मल्टिपल इंटिग्रलची रिव्हिजन करतोय. युनिट 6 मध्ये बेसिकली हे 3 टॉपिक येतात मल्टिपल इंटिग्रल्समध्ये, ज्यामध्ये पहिला आहे डबल इंटिग्रेशन, दुसरा ट्रिपल, तिसरा ॲप्लिकेशन ऑफ डबल अँड ट्रिपल. ओके, हे 3 बेसिक टॉपिक आहेत, ज्यामध्ये ॲप्लिकेशन्स ऑफ डबलमध्ये येतात एरिया, सी जी, एम आय, आणि ट्रिपल इंटिग्रेशनच्या ॲप्लिकेशन्समध्ये येतात व्हॉल्यूम. ओके, मग आपण पेपर पॅटर्न जो पाहिला तर पेपर पॅटर्न थोडा मिक्स होतो, त्यामुळं जो पॅटर्न दिला आहे त्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं. कदाचित एरियावर जाईन किंवा डबल इंटिग्रेशन खालीवर होऊ शकतं. तिथेच ट्रिपल इंटिग्रेशनचं सुद्धा तसंच आहे, ट्रिपल खाली येतं, कधी व्हॉल्यूमवरती जातं, हे इंटरचेंज होऊ शकतात. ओके, आता तुम्हाला जर 3 क्वेश्चन सॉल्व करायचे असतील तर मिनिमम तुम्हाला 4 टॉपिक करावे लागतील, 4 ते 5 टॉपिक आउट ऑफ द 6 टॉपिक. बघा, डबल इंटिग्रेशन, ट्रिपल, व्हॉल्यूम, सी जी, एरिया, ह्या 6 टॉपिकपैकी 4 टॉपिक चांगले केले तर तुम्हाला 3 क्वेश्चन्स क्लिअर होतील. आपण काय करूयात, एक एक्झाम्पल प्रत्येक टॉपिकचं कंप्लीट करूयात. ठीक आहे, स्टार्टिंग विथ द डबल इंटिग्रेशन. आता डबल इंटिग्रेशनमध्ये बेसिकली 2 प्रकारचे प्रॉब्लेम विचारतात, एक म्हणजे पोलर ट्रान्सफॉर्मेशन आणि एक म्हणजे चेंज ऑफ द ऑर्डर. मग पहिलं एक्झाम्पल मी घेतो मी पोलर ट्रान्सफॉर्मेशनचं. पोलारचं का, कारण याच्यामध्ये सर्कल आले, सर्कल आलं का समजायचं आपण पोलर ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करू शकतो. ओके, मग क्वेश्चन काय विचारला आहे, इव्हॅल्युएट x² y² dx dy ओव्हर द पॉझिटिव्ह क्वाड्रंट ऑफ द सर्कल. मग आपण एक सर्कल घेऊयात, ज्यामध्ये समजा एक सर्कल घेतलं, ज्यामध्ये त्याचा पॉझिटिव्ह क्वाड्रंट घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, याचा पॉझिटिव्ह क्वाड्रंट घ्यायचा आहे आपल्याला. समजा ही सर्कल आहे. आता ह्या सर्कलमध्ये एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करू, एक्स आणि वाय. आता एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस चा जो ओरिजिन आहे, म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल जे आहे तो ओरिजिन आहे, कारण आपल्याला हे जे इक्वेशन दिलं आहे हे स्टँडर्ड इक्वेशन आहे सर्कलचं, ज्याचा सेंटर काय असतो ओरिजिन, आणि रेडियस काय असते 1. इथे रेडियस किती आहे 1 आहे. मग आपल्याला त्यांनी म्हटलं पॉझिटिव्ह क्वाड्रंटवरच इव्हॅल्युएट करा, म्हणून मी घेताना फक्त हा क्वाड्रंट घेणार आहे पॉझिटिव्ह, दुसरा क्वाड्रंट घ्यायचा नाही. ओके, तर पॉझिटिव्ह क्वाड्रंट मीन्स पहिला क्वाड्रंट, ज्यावर आपण हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करतोय. मग पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपण याला पोलर ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहे, तर पोलर ट्रान्सफॉर्मेशनसाठी पुट करतो आपण, पुट एक्स आर कॉस वाय इज इक्वल टू आर साइन थिटा अँड डी एक्स डी वाय इज इक्वल टू आर डी आर इंटू डी थिटा. या 3 गोष्टी आपण पुटअप करतो. दिलेल्या एक्झाम्पलला पोलारमध्ये आणण्यासाठी एक्सला आर कॉस थिटा, वायला आर साइन थिटा आणि डी एक्स डी वायला आर डी आर डी थिटा. त्यानंतर लिमिट्स. आता लिमिट्स एकदम क्लिअर दिसते आपल्याला, थिटाचे आणि आरचे लिमिट काढणार आहे आपण. तर आरचं लिमिट एकदम क्लिअर आहे की इथे स्ट्रीप जर घेतली आपण, ही स्ट्रीप जर समजा घेतली आपण, तर ही स्ट्रीप थिटा इक्वल टू 0 पासून थिटा इक्वल टू π/2 पर्यंत मूव्ह होणार आहे, कारण π/2च्या बाहेर रिजन जात नाही आहे, 0 पासून π/2 पर्यंत रिजन आहे, म्हणून थिटा विल बी 0 to π/2 आणि आर विल बी एकदम क्लिअर आहे 0 to गिवन रेडियस. गिवन रेडियस किती आहे 1, म्हणजे 0 to 1. हे झाले आरचे लिमिट आणि थिटाचे लिमिट. आता गिवन एक्झाम्पलला कन्वर्ट करूयात इन टर्म्स ऑफ पोलार. सो आय इज इक्वल टू, पहिल्यांदा आपण लिहू लिमिट्स समजा थिटाचे, दॅट इज 0 to π/2, आणि मग लिहूयात लिमिट्स आरचे, दॅट इज 0 to 1. आता x² इंटू y². आपल्याला माहिती आहे x² आणि एक्सला जर आपण आर कॉस थिटा म्हणतोय तर x²ला काय म्हटलं पाहिजे r² cos². सिमिलरली y²ला आपण म्हणणार r² sin², r² sin². नंतर dx इंटू dy, याला आपण पुट करतो आर डी आर डी थिटा, याला आपण पुट करणार आर डी आर आणि डी थिटा.
अशा प्रकारे आपण गिवन कार्टेशनचं एक्झाम्पल पोलारमध्ये कन्वर्ट केलं. पोलारमध्ये कन्वर्ट करण्याचं कारण हे की ते सर्कल आले. तर लक्षात ठेवायचं, सर्कल जर आलं तर आपण कार्टेशन एक्झाम्पलला पोलारमध्ये कन्वर्ट करणार बाय पुटिंग दिस 3 डेटा. ओके, नाव याला सॉल्व करायचं आहे. दोघांचे लिमिट कॉन्स्टंट आहे बघा. 0 to π/2 थिटा लिमिट कॉन्स्टंट आहे आणि 0 to 1 हे सुद्धा लिमिट कॉन्स्टंट आहे. म्हणून आपण काय करणार, आपण दोघांना सोबत सॉल्व करूयात. सोबत म्हणजेच काय, थिटा आणि आर सायमल्टेनियसली. ठीक आहे. मग 0 to π/2 हे थिटाचे लिमिट आहे, म्हणून याच्यातल्या सगळ्या थिटाच्या टर्म इथे लिहून टाकायच्या. थिटाच्या टर्म्स बघा, कॉस स्क्वेअर, साइन स्क्वेअर आणि डी थिटा. मीन्स साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर आणि डी थिटा. सिमिलरली 0 to 1, आता हे आरचं लिमिट आहे, म्हणून याच्यातल्या जेवढ्या आरच्या टर्म आहेत त्या सगळ्या इथे लिहून टाकणार. आर स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर, r⁴ आणि r⁴ इंटू आर, r⁵. सो इट इज r⁵ इंटू dr. बघा, दोघांना सिम्प्लिफाय करतो मी सोबत, कारण दोन्ही लिमिट कॉन्स्टंट आहे. आता पहिल्या इंटिग्रेशनला रिडक्शन फॉर्म्युला आणि दुसऱ्याला डायरेक्ट. मग इथे रिडक्शन फॉर्म्युला काय येईल बघा. न्यूमरेटरला पॉवरमधनं 1 कमी करायचं, साईनच्या आणि कोसाईनच्या. पॉवरमधनं 1 कमी केला तर 1 होऊन जाईल. 1 झाला का आपण स्टॉप करतो. आणि खाली दोघांच्या पॉवर ॲड करायच्या. 2 + 2 4. आता ह्या 4मधनं सबट्रॅक्ट करायचा 2. सबट्रॅक्ट 2 करून जोपर्यंत 1 किंवा 2 येत नाही तोपर्यंत कंटिन्यू करायचं. आता 4 - 2 केलं तर 2 येईल. आता 2 आला म्हणून स्टॉप करतो आपण, कारण 2च्या मागे जर गेलो आपण 2 - 2 तर 0 येऊन जाईल, म्हणून स्टॉप करायचं. आणि जर साईनच्या आणि कोसाईनच्या पॉवर जर इवन असतील तर फायनल आन्सरला π/2 ने मल्टिप्लाय करून द्यायचं. हा झाला रिडक्शन फॉर्म्युला पहिल्या टर्मसाठी. आणि r⁵ साठी ॲज इट इज, r⁵ म्हणजे r⁶/6, 0 to 1. नेक्स्ट, आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण पुट करणार अप्पर मायनस लोअर लिमिट. कोणासाठी, आरसाठी. सो पहिली टर्म बघा, π/4 2 × 8 2 × 16 म्हणजे π/16. आणि दुसरी टर्म असणार आहे आर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. अप्पर लिमिट पुट करू 1, सो 1�6/6 आणि लोअर लिमिट इज 0, सो 0�6/6 विल बी 0. म्हणजे तिथं आपल्याला मिळालं 1�6. फक्त 1�6 हा 1 आहे, सो 1/6 आलं. आणि 1/6 आणि π/16 यांचा प्रोडक्ट येणार π/16 ॲज इट इज इंटू 1/6. 16 6 96. म्हणजेच फायनली आपल्याला इथं मिळालं π/96. हे झालं फायनल आन्सर गिवन एक्झाम्पलचं. बघा, स्टार्टिंगला आपण काय केलं, याला पोलारमध्ये कन्वर्ट केलं, लिमिट चेंज केले, लिमिट चेंज करून पूर्णपणे कन्वर्जन केलं. आरच्या आणि थिटाच्या टर्म सेपरेट केल्या, दोघांना सेपरेट सॉल्व केलं आणि आन्सर काढलं. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी शिकवलेले M2 चे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल आणि अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल, काहीच येत नाही M2 तरी काढायचं आहे, M2 येतो आहे पण कॉलेजमध्ये टॉप करायचं, द बेस्ट ऑप्शन सांगतो. पुस्तक पण घेऊ नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरून आपलं पर्पल ॲड ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲप्लिकेशन म्हणजे पुस्तकाला रिप्लेसमेंट आहे. डायरेक्ट ॲप्लिकेशनवर नोट्स आहे, व्हिडिओज आहे आणि पेपर सोल्युशन सुद्धा आहे. तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे. डायरेक्ट ॲप्लिकेशन स्टडी करा, डायरेक्ट पेपरला घेऊन जा, लिहून टाका. M2 तुमचा 100% गॅरंटेड स्कोर होईल. सो पर्पल ॲप डाउनलोड करा, M2 स्कोर करा. आता डबल इंटिग्रेशनवर ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम असतो, चेंज द ऑर्डर अँड द इव्हॅल्युएट. म्हणजे ऑर्डर चेंज करा आणि इव्हॅल्युएट करा. ऑर्डर चेंज करा म्हणजे काय बघा, ऑर्डर म्हणजे समजा एक्सचे जे काही लिमिट असतात त्या लिमिटला आपण वायचे लिमिट करतो आणि वायच्या लिमिटला आपण एक्सचे लिमिट करतो, त्यालाच आपण म्हणतो चेंज द ऑर्डर. ओके, आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर x to ∞ हे एक्सचे लिमिट नसणार आहे, कारण व्हेरिएबल कॅनॉट बी लिमिट ऑफ इट सेल्फ. म्हणजे एक्सचे लिमिट एक्सच्या फॉर्ममध्ये नसतात, म्हणून आपण याला काय म्हणणार, वायचे लिमिट. हे समजा वायचे लिमिट झाले, मग हे जर वायचे लिमिट झाले तर हे ऑब्विसली एक्सचे लिमिट आहे. मग इथे जर आपण डायरेक्ट सॉल्व केलं तर विथ रिस्पेक्ट टू dy आधी सॉल्व करावं लागेल आणि विथ रिस्पेक्ट टू dy ही टर्म आपल्याला प्रॉब्लेम करेन. म्हणून त्यांनी म्हटलं आहे चेंज द ऑर्डर, जेणेकरून ऑर्डर चेंज केली तर एक्झाम्पल सॉल्व करायला सोपं जाईल. सो ऑर्डर चेंज मीन्स वॉट बघा, आधी काय करायचं, गिवन लिमिट लिहून घ्यायचे. गिवन लिमिट लिहून घेतले, गिवन लिमिट
ज्यामध्ये 0 to इन्फिनिटी हे एक्सचे लिमिट आहे, x इक्वल टू 0, x इक्वल टू इन्फिनिटी, आणि x टू इन्फिनिटी हे yचे लिमिट आहे, y इक्वल टू x आणि y इक्वल टू इन्फिनिटी. आता ह्या दोन गिवन लिमिटवरनं आपण यांचा रिजन ड्रॉ करणार. रिजन ड्रॉ करायचा म्हणजे काय बघा, रिजन समजा हा x आणि y, आता x आणि y ॲक्सिसमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ह्या चारी पण इक्वेशन्स. सगळ्यात आधी x इक्वल टू 0, x इक्वल टू 0 म्हणजे y ॲक्सिस, दॅट इज वर्टिकल लाईन. वर्टिकल लाईनलाच आपण काय म्हणतो, x इक्वल टू 0. त्यानंतर y इक्वल टू x. आता y इक्वल टू x ही लाईन जी आहे ती ओरिजिनमधनं पहिल्या आणि तिसऱ्या कॉलममध्ये पास होते, म्हणजे ही लाईन, ह्या लाईनला आपण म्हणतो y इक्वल टू x. ओके. त्यानंतर x इक्वल टू इन्फिनिटी आणि y इक्वल टू इन्फिनिटी. आपल्याला माहिती आहे x इक्वल टू 0 जर आहे तर x इक्वल टू इन्फिनिटी कुठे येणार आहे, ह्या साईडला कुठंतरी. त्या लाईनला आपण डॉटेड लाईन काढूयात, डॉटेड म्हणूयात. ही झाली x इक्वल टू इन्फिनिटी, कारण आपण इन्फिनिटी गेस करू शकत नाही, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, डॉटेड लाईन. ओके. आता x इक्वल टू इन्फिनिटी झाली, तशीच y इक्वल टू इन्फिनिटी वरती कुठंतरी असेल, y इक्वल टू इन्फिनिटी वरच्या साईडला. हे झालं x इक्वल टू इन्फिनिटी आणि y इक्वल टू इन्फिनिटी. नेक्स्ट, आता रिजन कसा डिसाईड करायचा बघा. रिजन क्लोज रिजन पाहिजे. क्लोज म्हणजे ह्या चौघांनी बाउंड केलेला रिजन बघा. x इक्वल टू 0 म्हणजे ही लाईन, x इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे ही लाईन, y इक्वल टू x म्हणजे आडवी आपलं स्लांटिंग, आणि y इक्वल टू इन्फिनिटी म्हणजे वरची लाईन. जर चेक केलं तर हा रिजन घेऊ शकत नाही आपण. का? कारण ही जी लाईन आहे एक्स ॲक्सिस, ही लाईन आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये नाही आहे, म्हणून हा रिजन नाही घेणार आपण. म्हणून आपण कोणता रिजन घेणार आहे, वरचा. तर वरच्या रिजनला आपण शेड करू आणि ह्या रिजनला आपण म्हणूयात रिजन ऑफ द इंटिग्रेशन. याला आपण म्हणणार रिजन ऑफ द इंटिग्रेशन. ओके. मग आता ह्या रिजनमध्ये आपण इव्हॅल्युएट करण्याचं कारण हा रिजन क्लोज रिजन आहे. हा रिजन क्लोज नाही आहे, त्याचं कारण ही जी खालची लाईन आहे y इक्वल टू 0, ही लाईन आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये नाही आहे, म्हणून आपण हा घेऊ शकत नाही. इकडून तो ओपन होईल, बाकी इकडे आहे, ही लाईन आहे आणि ही पण आहे, म्हणून हा रिजन झाला. ठीक आहे. आता इक्वेशनचे नाव घ्या, y इक्वल टू x, y इक्वल टू इन्फिनिटी आणि x इक्वल टू इन्फिनिटी. आता त्यांनी कोणती स्ट्रीप दिली ते बघायचं. तर त्यांनी कोणती स्ट्रीप दिली बघा. इथे ज्याचे लिमिट कॉन्स्टंट आहे त्याच्यानुसार आपण ठरवणार. आता इथे x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू इन्फिनिटी हे एक्सचे लिमिट कॉन्स्टंट आहे. मग एक्सचे लिमिट कॉन्स्टंट आहे याचाच अर्थ त्यांनी जी स्ट्रीप दिली ती स्ट्रीप आहे वर्टिकल. त्याचं कारण एक्सचे लिमिट कॉन्स्टंट आहे. एक्सचे लिमिट कॉन्स्टंट असले तर समजायचं वर्टिकल स्ट्रीप. ओके. आता त्यांनी दिलेली स्ट्रीप आपण ड्रॉ करू आधी. त्या स्ट्रीपला एक वेगळा कलर देतो मी. समजा त्यांनी दिलेली स्ट्रीप आहे वर्टिकल, ही स्ट्रीप आहे गिवन. ओके. आता ह्या वर्टिकल स्ट्रीपला आपण बनवणार आहोत हॉरिझॉन्टल, कारण चेंजिंग द ऑर्डर म्हणजेच काय, मेकिंग द वर्टिकल स्ट्रीप टू हॉरिझॉन्टल. वर्टिकलला हॉरिझॉन्टल करणे म्हणजेच ऑर्डर चेंज. ओके. आता ही जी स्ट्रीप आहे ही आहे गिवन स्ट्रीप. ओके. हिला आपण म्हणतोय गिवन, आणि गिवन स्ट्रीपला आपण चेंज करणार आहोत हॉरिझॉन्टलमध्ये. मग हिला आपण चेंज करूयात आता हॉरिझॉन्टलमध्ये. ही झाली आपली नवीन स्ट्रीप. याला आपण नाव देऊयात न्यू स्ट्रीप. न्यू स्ट्रीप. मग आता आपण गिवन स्ट्रीपचे लिमिट न काढता नवीन स्ट्रीपचे लिमिट काढणार आहोत. सो नवीन स्ट्रीपचे लिमिट काढण्यासाठी काय करायचं, हा जो हॉरिझॉन्टल स्ट्रीप आहे ही हॉरिझॉन्टल स्ट्रीप जिथे रिजन चालू होतोय तिथून आपण मूव्ह करणार टॉपपर्यंत. मग ही उचलली आणि ही उचलल्यानंतर इथे ठेवली, समजा इथे ठेवली, इथून मूव्ह करत करत आपण कुठं नेणार आहे, टॉपपर्यंत. मग समजा इथे जर स्ट्रीप ठेवली तर ह्या ठिकाणी वायचे लिमिट आपल्याला काय मिळणार आहे बघा. द लिमिट्स ऑफ वाय विल बी न्यू लिमिट, न्यू
लिमिट. द लिमिट्स ऑफ वाय विल बी, ह्या ठिकाणी 0 आहे आणि ह्या ठिकाणी इन्फिनिटी, म्हणजेच y इज इक्वल टू 0 टू y इज इक्वल टू इन्फिनिटी. लक्षात घ्या, जर आपण हॉरिझॉन्टल स्ट्रीप घेतली तर x चे लिमिट जसे कॉन्स्टंट असतात तसे y चे लिमिट कॉन्स्टंट असतात. कशामध्ये? हॉरिझॉन्टल स्ट्रीपमध्ये. वर्टिकलमध्ये x लिमिट कॉन्स्टंट आणि हॉरिझॉन्टलमध्ये y लिमिट कॉन्स्टंट. सो y चे लिमिट झाले 0 टू इन्फिनिटी. त्यानंतर आता x चे लिमिट. सो x चे लिमिट म्हणजे काय बघा, ह्या ठिकाणी जे लेफ्ट हँड आहे ते ज्या लाईनला टच करते त्याच्यातनं एक्सची व्हॅल्यू, इथे लेफ्ट हँड कोणाला टच करते? x इक्वल टू 0ला, म्हणजेच लोअर लिमिट ऑफ x इज 0. सिमिलरली राईट एंड ऑफ द स्ट्रीप कोणाला टच करते? लाईनला, मग त्या लाईनच्या इक्वेशनमधनं एक्सची व्हॅल्यू, तो एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे? x इक्वल टू इन्फिनिटी. इथे एक्सची व्हॅल्यू येणार आहे, सॉरी एक्सची व्हॅल्यू इथे येणार आहे x इक्वल टू y. बघा, लेफ्ट हँड जिथे टच करते त्याला आपण म्हणतोय 0, x इक्वल टू. राईट हँड ज्याला टच करते ते आहे आडवी लाईन, त्या आडव्या लाईनमधनं एक्सची व्हॅल्यू येणार आहे y. सो x इक्वल टू y. हे झाले तुमचे एक्सचे लिमिट आणि हे झाले तुमचे y लिमिट. ओके, आता आपण ज्या एक्झाम्पलला जुन्या लिमिटनुसार न सॉल्व करता आपण नवीन लिमिटनुसार सॉल्व करणार आहोत. 0 टू इन्फिनिटी अँड 0 टू y. सो given integration is I is equal to 0 to infinity and 0 to y. फंक्शन तसंच राहील, e raised to minus y upon y dx dy. आता ह्या ठिकाणी आपण आधी विथ रिस्पेक्ट टू आतमधलं इंटिग्रेशन सॉल्व करतोय, म्हणून आतमधलं इंटिग्रेशन हे x असल्यामुळं e raised to minus y upon y ला बाहेर काढू. 0 to infinity e raised to minus y upon y बाहेर, आतमध्ये राहील 0 टू y आणि हे इंटिग्रेशन x असल्यामुळं फक्त dx मध्ये ठेवायचा आणि बाकीच्या टर्म्स बाहेर, म्हणजे dy बाहेर. आता हे ब्रॅकेट सॉल्व होईपर्यंत बाकीच्या टर्मचा विचार करायचा नाही, पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आणि मग विथ रिस्पेक्ट टू dy. सो 0 टू इन्फिनिटी तसाच, e raised to minus y upon y as it is, integration of dx is x, putting the value 0 to y dy. Now upper limit minus lower limit, upper limit is y, lower limit is 0, so we get 0 to infinity e raised to minus y upon y. Then upper limit put केलं x च्या जागेवर y, we get y. lower limit put केलं 0, we get 0, so y minus 0. आता y minus 0 is y, y cancel आणि आपल्याला मिळेल फक्त 0 to infinity e raised to minus y dy. आणि e raised to minus y चं इंटिग्रेशन इज e raised to minus y upon minus 1. 0 to infinity. मायनस बाहेर काढू, e raised to minus infinity as it is, 0 to infinity. Sorry, this is मायनस बाहेर, e raised to minus y as it is, 0 to infinity. आता पुट करूया अप्पर मायनस लोअर. अप्पर लिमिट इन्फिनिटी आहे, इथे जर पुट केलं तर आपल्याला e raised to minus infinity मिळेल. लोअर लिमिट 0, e raised to minus 0. नाव e raised to minus infinity म्हणजेच 0 आणि e raised to 0 म्हणजेच 1. सो फायनली 0 minus 1 इज minus 1. बाहेर मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस आपल्याला मिळेल 1, म्हणजेच इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली? 1. चेक. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन चेंज करून आपलं ऑर्डर चेंज करून इंटिग्रेशन इव्हॅल्युएट केलं. तर लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जर त्यांनी व्हर्टिकल स्ट्रीप दिली हे कशावरून ओळखायचं? एक्सचे लिमिट जर कॉन्स्टंट असेल तर समजायचं त्यांनी दिलेली स्ट्रीप ही व्हर्टिकल आहे आणि त्याला जर आपण हॉरिझॉन्टल करतोय म्हणजेच आपण वायचे लिमिट कॉन्स्टंट म्हणणार आणि एक्सचे लिमिट हे काढण्यासाठी काय करणार? लेफ्ट हँड आणि राईट हँड ज्या ठिकाणी टच करते त्याच्यातनं एक्सची व्हॅल्यू, इथं कोणाला टच करते आहे? वाय ॲक्सिसला, म्हणून वाय ॲक्सिसचं इक्वेशन आहे x इक्वल टू 0 लोअर लिमिट. राईट हँड कोणाला टच करत आहे? वाय इक्वल टू एक्सला, मग वाय इक्वल टू एक्समधनं एक्सची व्हॅल्यू काढा. असं वाय इक्वल टू एक्सचं लिहिलं तर चुकेल ते. वाय इक्वल टू एक्स म्हणजे काय? हे झालं वायचं लिमिट, पण आपण लिहिताना काय लिहितोय बघा? एक्स इक्वल टू वाय. याचा अर्थ काय? इट इज द लिमिट ऑफ एक्स दॅट इज वाय. ओके, आणि नंतर लिमिट पुटअप करून इव्हॅल्युएट केलं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑन द एरिया, दॅट इज डबल इंटिग्रेशन ॲप्लिकेशन. ओके,
आता डबल इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन आहे एरिया फाइंड करणे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रिजन. तर रिजन काढण्यासाठी या दोघांचा कॉमन पॉईंट फाइंड आउट करायचा. कॉमन पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी कोणत्याही एका इक्वेशनची व्हॅल्यू दुसऱ्यामध्ये पुट करून द्या. म्हणजे आयदर y = x इकडं पुट करा किंवा x = y त्या साईडला पुट करा. समजा मी yची व्हॅल्यू x या साईड सेकंडला पुट करतोय. सो पुट y = x इन y = x². तर इथे आपल्याला मिळेल x = x². याचाच अर्थ काय, x² - x = 0. म्हणजेच x कॉमन, x - 1 = 0. इथे आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. एक म्हणजे x = 0 आणि दुसरी म्हणजे x = 1. मग या दोन डिफरंट व्हॅल्यूसाठी आपण y फाइंड आउट करणार. मग फॉर x = 0 व्हॉट इज y. तर व्हॉट इज y, yला जर इथे जर कोणत्या एखाद्या इक्वेशनमध्ये पुट करून दिलं तर इथे yची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 0. सिमिलरली फॉर x = 1 व्हॉट इज y. तर y = 1. आपण पहिल्या इक्वेशनमध्ये त्या xची व्हॅल्यू पुट करून y फाइंड आउट केले. बघा x = 0 जर इथं पुट केलं मी तर मला y काय मिळणार आहे, 0च. आणि x = 1 जरी पुट केलं तरी मला y मिळणार आहे 1. याचा अर्थ आपल्याला ऑर्डर पेअर मिळत आहे 0,0 आणि दुसरी ऑर्डर पेअर मिळते आपल्याला 1,1. तर हे दोन असे पॉईंट आहे ज्या पॉईंट्समधनं लाईन ॲज वेल ॲज पॅराबोला पास होतोय. मग इथे आपण ड्रॉ करूयात. सो ड्रॉइंग विल बी, समजा एक अंदाजे शेप काढूयात. हां, y = x². इवन पॉवर्स ऑफ x आहे म्हणजे सिमेट्रिक अबाउट y. इथे x² इवन असल्यामुळं हा जो कर्व आहे हा y ॲक्सिसच्या अबाउट असेल. इकडे जर y² आला तर आपण घेणार अबाउट x ॲक्सिस. मग हा कर्व अंदाजे काढू, तो अबाउट y दाखवू. आणि y = x सगळ्यांना माहिती आहे की पहिल्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये इक्वेशन जातं. सो एक अंदाजे 0, 0 आणि 1, 1 पॉईंट दाखवू. आणि हा झाला तुमचा x. आणि दुसरे आहे पॉईंट ज्याच्यातनं लाईन पास होते. ठीक आहे. मग इथे जो रिजन दिसतोय बघा, त्या रिजनवर आपण फाइंड आउट करतोय इंटिग्रेशन. ओके, कोणता रिजन दिसतोय बघा, ग्रीन करतोय मी. ग्रीन केलेल्या रिजनवर आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करतोय. ठीक आहे. मग हा जो ग्रीन केलेला रिजन याचे कोऑर्डिनेट्स बघा, एक आहे 0, 0 म्हणजेच ओरिजिन. आणि दुसरा पॉईंट आहे 1, 1 म्हणजेच हा पॉईंट. ओके, याला आपण 1, 1 म्हणतोय आणि याला आपण म्हणतोय 0, 0. ओके, दिस इज 0,0. मग 0, 0 आणि 1, 1 यावर जे आपल्याला रिजन मिळाला आहे, हा छोटासा रिजन मिळाला आहे, ह्या रिजनचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग इथे क्लिअर दिसतं आहे की लिमिट काढताना आपण काय फाइंड आउट करणार आहोत, आपण स्ट्रीप घेणार आणि ती स्ट्रीप मूव्ह करणार आपण. ठीक आहे. आता ही स्ट्रीप आहे, समजा ही स्ट्रीप आपण मूव्ह करणार कुठे, ओव्हर द रिजन, लेफ्टपासून राईटपर्यंत. मग ही स्ट्रीप घेतली, उचलली आणि ह्या ठिकाणी ठेवली. ह्या ठिकाणी आपल्याला मिळतो x = 0. म्हणून मी घेणार इथे लिमिट x = 0 टू, इथून उचलली स्ट्रीप आणि ठेवली जिथे रिजन संपतोय तिथे, या ठिकाणी जर स्ट्रीप ठेवली तर आपल्याला ह्या ठिकाणी x मिळतोय 1. म्हणजेच लिमिट ऑफ x विल बी 1. अप्पर लिमिट बघा, लोअर लिमिट इथे x = 0, अप्पर लिमिट ह्या ठिकाणी x = 1. ओके. आता yचं लिमिट म्हणजे काय, तर स्ट्रीपचा लोअर एंड ज्या ठिकाणी टच करते त्याच्यातनं yची व्हॅल्यू आणि स्ट्रीपचा अप्पर एंड ज्या ठिकाणी टच करते त्याच्यातनं yची व्हॅल्यू. तर लोअर एंड कुठं टच करते, पॅराबोलाला. मग त्या पॅराबोलामधनं yची व्हॅल्यू काय येणार आहे, इटसेल्फ. सो y = x² इटसेल्फ इज अ लोअर लिमिट. सिमिलरली y = इटसेल्फ इज अ लोअर लिमिट. सिमिलरली आता स्ट्रीपचा अपर एंड कुठे टच करते, लाईनला. मग त्या लाईनच्या इक्वेशनमधनं yची व्हॅल्यू काय इथे बघा, y = x इथे आणि या ठिकाणी y = x² आहे. मग एकदम क्लिअर आहे का, खाली y = x² म्हणजे लोअर लिमिट x² आलं, वरती y = x म्हणजे y = x आलं. हे झाले तुमचे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ऑफ द x अँड y. ओके.
आता लिमिट्सचा वापर करून आपण एरिया फाइंड आउट करू. सो नेक्स्ट 0 1 आणि x स्क्वेअर टू x. आता एरिया, मग एरिया फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे एरिया गिवन बाय डबल इंटिग्रेशन ओव्हर द रिजन dx dy. आता डबल इंटिग्रेशनचे लिमिट आलेत, एक आले 0 to 1 आणि एक आले x स्क्वेअर टू x इंटू dx dy. नाव आपण आधी आतमधलं इंटिग्रेशन सॉल्व करणार व्हेरिएबलवालं, मग बाहेरच्या इंटिग्रेशनला तसंच ठेवूयात 0 to 1 ब्रॅकेटमध्ये घेऊ आतमधलं इंटिग्रेशन x स्क्वेअर टू x. आता हे जे x स्क्वेअर टू x हे yची लिमिट आहे म्हणून dy, म्हणून याला काय म्हणणार dy इंटू dx. त्यानंतर अप्पर लिमिट आपलं dyचं इंटिग्रेशन y. सो y ब्रॅकेटच्या बाहेर x स्क्वेअर तसाच आणि x तसाच म्हणजेच लिमिट्स. ओके, आता अप्पर मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट x म्हणजेच x आणि लोअर लिमिट म्हणजे x स्क्वेअर. सो x मायनस x स्क्वेअर. सो इथे आपल्याला मिळेल 0 1 तसाच. इथे जर मी yच्या जागेवर अप्पर लिमिट पुट केलं तर आपल्याला इथे मिळेल x मायनस लोअर लिमिट आहे x स्क्वेअर. इथे जर x स्क्वेअर पुट केलं yच्या जागेवर तर आपल्याला मिळेल x स्क्वेअर, x मायनस x स्क्वेअर इंटू dx. ओके, आता x मायनस x स्क्वेअरचं इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर x क्यूब अपॉन 3 and now putting the limit 0 to 1. now upper limit minus lower limit. upper limit फक्त काढायचं आहे, लोअर लिमिट 0 आहे ते काढायची गरज नाही. इथे जर मी 1 पुट केला तर आपल्याला मिळेल 1 स्क्वेअर अपॉन 2 मायनस 1 क्यूब अपॉन 3 आणि लोअर लिमिटला 0 असल्यामुळं दोन्ही पण व्हॅल्यू 0 होऊन जातील आणि फायनली 1/2 मायनस 1/3 1/2 मायनस 1/3. सो इट इज 3 मायनस 2 म्हणजेच 1/6. सो एरिया ऑफ द डबल इंटिग्रेशन किती आला, एरिया कम्स टू बी 1/6 युनिट. अशा प्रकारे आपण गिवन कर्वचा एरिया फाइंड आउट केला. चेक, स्टार्टिंगला y इक्वल टू x स्क्वेअर लक्षात ठेवायचं. जर x स्क्वेअर आलं तर इट इज अबाउट y आणि इथे जर y स्क्वेअरची टर्म असेल तर तो कर्व अशा प्रकारचा काढायचा. कर्व काढला, लाईन माहिती आपल्याला y इक्वल टू x आणि ह्या दोघांचा कॉमन पॉईंट काय आहे 0 0 आणि 1 1. 0 0 म्हणजे ओरिजिन आणि 1 1 म्हणजे हा पॉईंट. मग ह्या जो क्लोज रिजन मिळाला आपल्याला, ह्या क्लोज रिजनचं लिमिट फाइंड आउट केलं, एरियाच्या फॉर्म्युल्यात पुटअप केलं आणि पुट करून फक्त आतमधलं इंटिग्रेशन सॉल्व केलं, लिमिट्स पुट केले अप्पर मायनस लोअर आणि व्हॅल्यू काढली. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सरांनी शिकवलेले M2 चे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल आणि अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल, काहीच येत नाही M2 तरी काढायचं आहे, M2 येतो आहे पण कॉलेजमध्ये टॉप करायचं, द बेस्ट ऑप्शन सांगतो. पुस्तक पण घेऊ नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरून आपलं पर्पल ॲट ॲप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲप्लिकेशन म्हणजे पुस्तकाला रिप्लेसमेंट आहे. डायरेक्ट ॲप्लिकेशनवर नोट्स आहे, व्हिडिओज आहे आणि पेपर सोल्युशन सुद्धा आहे. तेवढंच करा, तेच पेपरला येणार आहे. डायरेक्ट ॲप्लिकेशन स्टडी करा, डायरेक्ट पेपरला घेऊन जा, लिहून टाका. M2 तुमचा 100% गॅरंटेड स्कोर होईल. सो पर्पल ॲप डाउनलोड करा, M2 स्कोर करा. नाव नेक्स्ट ॲप्लिकेशन दॅट इज सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये बघा जनरली हल्ली एक्स किंवा वाय कॉर्डिनेट विचारतात. फाइंड आउट एक्स कॉर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ वन लूप ऑफ दिस कर्व. आपल्याला माहिती आहे दिस कर्व इज रोज कर्व विच इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. ओके, मग स्टार्टिंगला ट्रेस करूयात. हा जो कर्व आहे हा कसा दिसतो, तर हा पहिल्या क्वाड्रंटमध्ये तुम्हाला लूप मिळणार आहे थिटा इक्वल टू π/4 ला. इथे 0, इथे π/4 आणि ह्या ठिकाणी π/2 आहे. ठीक आहे, मग 0ला तर आपल्याला साइन 0 मिळणार आहे, मात्र π/4 जर पुट केला तर साइन 2 इंटू π/4, π/4 कॅन्सल, साइन π/2 1, 1 इंटू a म्हणजे RA मिळतो. कधी π/4 ला. याचाच अर्थ आपल्याला लूप मिळणार आहे थिटा इक्वल टू π/4 ला. ओके, हा झाला लूप थिटा इक्वल टू π/4 ला. मग ह्या लूपसाठी आपल्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फाइंड आउट करायचा आहे. सो आपण इथे शेड करूयात रिजनला, ज्या रिजनवर आपण काय काढतोय, आपण फाइंड आउट करतोय सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढताना लिमिट एकदम क्लिअर दिसत आहे 0 पासून π/2 पर्यंत आणि R ची लिमिट 0 पासून गिवन इक्वेशन. सो थिटा लिमिट्स 0 टू π/2
आणि आर लिमिट 0 to given equation, that is a sin 2 theta. Okay, now start with the formula. x coordinate आहे, म्हणजे x coordinate is nothing but double integration of r square cos theta dr d theta upon double integration of r dr d theta. ऑब्झर्व करा, हे जे डबल इंटिग्रेशन खाली दिलं आहे याला आपण काय म्हणतो, एरिया. आणि त्यांनी एरिया दिला आहे याचाच अर्थ आपल्याला डिनॉमिनेटर फाइंड आउट करायची गरज नाही आहे. म्हणजेच इथे फक्त आणि फक्त आपण न्यूमरेटर काढणार आहे. ठीक आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. कॉल दिस इक्वेशन स्टार. आता फक्त न्यूमरेटर. सो न्यूमरेटर इज डबल इंटिग्रेशन आर स्क्वेअर कॉस थिटा इंटू डी आर इंटू डी थिटा. नाव put up the value of limits of theta and r. पहिलं लिमिट घ्या थिटाचं 0 to π/2, त्यानंतर लिमिट घ्या आरचं 0 to a sin 2 theta. ओके, नेक्स्ट आर स्क्वेअर तसाच, कॉस थिटा तसाच, dr d theta ॲज इट इज. ओके, नाव ह्या इंटिग्रेशनला आपण विथ रिस्पेक्ट टू आर आधी सॉल्व करणार आहे, कारण आरचे लिमिट कॉन्स्टंट नसून आरचे लिमिट हे थिटाच्या फॉर्ममध्ये, म्हणून आपण त्याला आरच्या फॉर्ममध्ये विथ रिस्पेक्ट टू आर आधी सॉल्व करणार आणि जे काही आन्सर येईल त्या आन्सरला आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा अप्लाय करणार. सो इथे कॉस थिटाला आणि डी थिटाला बाहेर ठेवू आणि आतमध्ये फक्त ठेवणार आर स्क्वेअर. सो 0 to π/2 तसाच, डी थिटा आणि कॉस थिटा बाहेर, आतमध्ये फक्त असणार आहे 0 to a cos इंटू आर स्क्वेअर डी आर आणि बाहेर डी थिटा तसाच. जोपर्यंत हे ब्रॅकेट सॉल्व होत नाही तोपर्यंत आपण बाहेरच्या टर्म्सला डिस्टर्ब करणार नाही. सो 0 to π/2 ॲज इट इज, कॉस थिटा ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इज आर क्यूब upon 3, and now upper limit, lower limit. Now put upper limit minus lower limit. अपर लिमिट जर पुट केलं आर मध्ये तर आपल्याला मिळेल a cos थिटा ब्रॅकेट क्यूब, म्हणजेच काय a क्यूब इंटू कॉस 2 थिटा ब्रॅकेट क्यूब, पूर्ण क्यूब घेतोय मी, डिवायडेड बाय 3 मायनस लोअर लिमिट इज 0 इंटू डी थिटा ॲज इट इज. चेक, इथे आर क्यूब असल्यामुळं अप्पर लिमिटचा सुद्धा मी क्यूब घेतला आहे, एचा क्यूब आणि कॉस 2 थिटाचा सुद्धा क्यूब. ओके, सॉरी, द अप्पर लिमिट इज डिफरंट. इथे आपण साईनचंच एक्झाम्पल आहे, आपण कोसाईन घेत चाललो आहे. सो इथे आपण साईन रिप्लेस करून देऊ. बघा इथे जिथे मी कोसाईन केला आहे त्या ठिकाणी साइन करा. लिमिट्स ऑफ द अपर लिमिट्स आर नॉट कोसाइन, इट इज साइन. इथे सुद्धा साइन येईल. सो a sin 2 theta, a sin 2 theta, इथे सुद्धा a sin 2 theta. ओके, नाव अप्पर लिमिट पुट केलं आहे, sin 2 थिटाची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. सो a क्यूब अपॉन 3 बाहेर काढा, कॉन्स्टंट आहे, इथला a क्यूब बाय 3 बाहेर, मध्ये 0 to π/2 cos थिटा ॲज इट इज इंटू साइन 2 थिटा, साइन 2 थिटाचा क्यूब म्हणजेच काय 2 साइन थिटा इंटू कॉस थिटाचा क्यूब, ब्रॅकेटच्या बाहेर डी थिटा तसाच. नेक्स्ट हा जो क्यूब आहे हा त्या प्रत्येक टर्मला द्यायचा, म्हणजे 2ला, साईनला आणि कोसाईनला, म्हणजेच काय a क्यूब अपॉन 3 0 to π/2 इंटू कॉस तसाच 2 क्यूब, साइन क्यूब आणि कॉस क्यूब. आता 2 क्यूब मीन्स 8 बाहेर काढू, 8 बाहेर, 8 a क्यूब अपॉन 3, आतमध्ये असेल 0 to π/2 कॉस अँड कॉस रेज टू 4 आणि साइन क्यूब तसाच. सो साइन क्यूब इंटू कॉस रेज टू 4 डी थिटा. नाव ह्या टर्मसाठी रिडक्शन फॉर्म्युला. सो रिडक्शन फॉर्म्युला आहे, रिडक्शन फॉर्म्युला फॉर द नेक्स्ट टर्म.
खाली दोन्ही पॉवरची ॲडिशन करायची 3 + 4 7 आणि वरती 3 मधनं स्टार्टिंगला 1 कमी करायचा. 3 मधनं जर 1 कमी केला तर 2 स्टॉप, कारण 2च्या पुढे जाऊ शकत नाही आपण. नंतर 4 मधनं 1 कमी करायचं, दॅट इज 3 आणि 3 मधनं रिव्हर्स ऑर्डरमध्ये 2 कमी करायचे. 2 कमी केले तर 3 - 2 1 स्टॉप. एकदा की 1 किंवा 2 आला का स्टॉप करायचं, लक्षात ठेवायचं. आता खाली या 7 मधनं 2 डाऊन करत चालायचं जोपर्यंत 1 किंवा 2 येत नाही तोपर्यंत. सो 7 - 2 5 - 2 3 - 2 1 स्टॉप. आता साईनची पॉवर ऑड असल्यामुळं आपण इथे π/2 घेणार नाही. जर दोघांची पॉवर इवन असेल तर π/2 ने मल्टिप्लाय करायचं, अदरवाईज नो. नाव सिम्प्लिफाय. इथे आपल्याला 3 कॅन्सल, नंतर 2 आणि खाली हे 35. सो वी गेटिंग 35 3 105 आणि वरती येणार आहे 8 2 16 म्हणजे 16a³ डिवायडेड बाय 105. हे झालं तुमचं न्यूमरेटर. ओके. आता न्यूमरेटर जसं आला आहे तसं आपण डिनॉमिनेटर पण बघणार. डिनॉमिनेटर काय बघा, डबल इंटिग्रेशन ऑफ r dr dθ. ओके. डिनॉमिनेटर इज डबल इंटिग्रेशन ऑफ r dr dθ. चेक करा, याला आपण म्हणतो एरिया ऑफ लूप. मग लूपचा एरिया त्यांनी दिला आहे. काय दिला आहे तो? त्यांनी एरिया दिला आहे πa²/8. πa²/8 आणि मग फायनली एक्स बार विल बी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आपण आताच काढला आहे, दॅट इज 16a³/105. 16a³/105 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर डिवाइड न करता आपण मल्टिप्लाय करून देऊ. मल्टिप्लाय करताना याला रिव्हर्स करायचं, दॅट इज 8/πa². आता सिम्प्लिफाय. a² कॅन्सल, इथे a² कॅन्सल होईल, यातला एक a राहील. नंतर खाली आपल्याकडे आहे 16 8 16 8 16 105 खाली, म्हणजे इकडे आपल्याला मिळणार अंडररूट आपलं डिनॉमिनेटरला 105 तसाच पाय ॲज इट इज आणि वरती राहील a आणि 16 8 128. सो 128a/105 पाय. दिस इज वॉट द व्हॅल्यू ऑफ एक्स बार. आणि अशा प्रकारे आपण एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट केला. बघा, स्टार्टिंगला लूप फाइंड आउट केला, लूपवरनं लिमिट घेतले, लिमिट काढल्यानंतर फॉर्म्युलामध्ये डिनॉमिनेटर फाइंड आउट करायची गरज नाही, कारण डिनॉमिनेटर इंडिकेट्स एरिया. मग एरिया दिला असल्यामुळं आपण फक्त न्यूमरेटरची व्हॅल्यू काढतोय. न्यूमरेटरमध्ये लिमिट्स पुट केले, त्यानंतर आतमधलं इंटिग्रेशन सिम्प्लिफाय करून घेतलं, sin 2θ ची व्हॅल्यू पुट केली, इथे सिम्प्लिफाय केलं, रिडक्शन फॉर्म्युला वापरला. हे आपलं न्यूमरेटर. आणि नंतर शेवटी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर सिम्प्लिफाय करून एक्स बार फाइंड आउट केला. ठीक आहे. नाव नेक्स्ट ॲप्लिकेशन, दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ मल्टिपल आपलं ट्रिपल इंटिग्रेशन. आता ट्रिपल इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन आहे बघा. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द पॅराबोलाइड x² + y² = 4z कट ऑफ बाय द प्लेन z = 4. क्लिअरली दिसतंय. इथे z = 4 पुट केलं तर आपल्याला सर्कल मिळणार आहे. ठीक आहे. जो काही शेप असेल तो सर्कल असणार आहे. सो फाइंड आउट व्हॉल्यूम गिवन बाय ट्रिपल इंटिग्रल dx dy dz. तर आपण ह्या ठिकाणी काय करतो, आपण तिसरं इंटिग्रेशन आधी सॉल्व करून घेतो, दॅट इज dz. मग dz लिमिट एकदम क्लिअरली दिसत आहे. इथून जर z ची व्हॅल्यू काढली तर आपल्याला काय मिळणार आहे, x² + y² 4 आणि वरती असणार आहे 4. सो 2 इंटिग्रेशन तसेच, आणि तिसऱ्याला आपण म्हणणार x² + y² डिवायडेड बाय 4. हे झालं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट म्हणजेच प्लेन, म्हणजे z = 4. ओके. इंटू dz dx dy तसाच. आता हे जे dz चं इंटिग्रेशन आहे त्याला आपण आधी सॉल्व करून घेऊ. त्याला ब्रॅकेटमध्ये घेऊन
बाहेरच्या दोन्ही टर्म तशाच, डबल इंटिग्रेशन बाहेर ॲज इट इज, आतमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4 अप टू 4 डी झेड, बाहेर डी एक्स आणि डी वाय ॲज इट इज. नाव डी एक्स आणि डी वाय ॲज इट इज. नाव डी झेडचं इंटिग्रेशन ऑफ डी झेड is z, putting the limits x square plus y square upon 4 to 4 dx तसाच dy as it is. now upper limit minus lower limit. आता अप्पर लिमिट आपण 4 पुट केलं, इकडे मिळणार आहे 4 आणि लोअर लिमिट जर पुट केलं तर आपल्याला मिळणार आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4 dx as it is, dy as it is. चेक, इथे मी काय करतोय, अप्पर लिमिट पुट करतोय 4 आणि मग लोअर लिमिट पुट करतोय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन 4. आता हे सर्कल मिळालं आहे आपल्याला. त्याचं कारण प्लेन जर आपण इथे ठेवलं तर आपल्याला जो सर्क्युलर शेप मिळतोय तो शेप काय असणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू 4 म्हणजे 16. म्हणजे आपण हे इंटिग्रेशन ओव्हर द सर्कल हॅव्हिंग रेडियस 4 याच्यावर इव्हॅल्यूट करतोय. सो ओव्हर द सर्कल कोणतं सर्कल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू 4, 4 इंटू 4 16. म्हणजेच आपल्याला याला असं म्हणता येईल, आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 4 स्क्वेअर. दिस इज द सर्कल हॅव्हिंग सेंटर 0 0 अँड द रेडियस इज 4. मग याला पोलरमध्ये घेऊयात. पुट एक्स इक्वल टू आर कॉस, y इक्वल टू आर साइन आणि dx dy इज इक्वल टू आर डी आर डी थिटा. ओके, नाव लिमिट्स आर व्हेरी क्लिअर. पूर्ण सर्कल आहे म्हणून थिटाचे लिमिट क्लिअरली दिसतं आपल्याला. थिटाचे लिमिट असणार आहे 0 टू कम्प्लीट सर्कल, दॅट इज 0 टू 2 पाय. नंतर थिटाचे लिमिट आरचे लिमिट असणार आहे 0 टू रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कल 4 आहे, सो 0 टू 4. हे झाले थिटाचे आणि आरचे लिमिट. आता कन्वर्जन विल बी आय इज इक्वल टू 0 टू 2 पाय 0 टू 4 फंक्शन 0 टू 4 आणि इंटिग्रल आतमधलं इंटिग्रल बघा 4 तसाच 4 मायनस या टर्मला आपण पुट करणार आहोत आर स्क्वेअर अपॉन 4 तसाच आणि dx dy आपण पुट करणार आर डी आर डी थिटा. सो येथे आपल्याला मिळेल 4 तसाच मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजेच आर स्क्वेअर आणि अपॉन आहे 4 अपॉन 4 इंटू dx dy ची व्हॅल्यू आर डी आर डी थिटा. नेक्स्ट आता 0 टू 2 पायवर इंटिग्रेशन सॉल्व न करता आपण त्याला करूयात कन्वर्ट π/2 मध्ये. मग हा 2 पाय जो आहे इथे जर π/2 आणायचा आहे तर मल्टिप्लाय बाय 4 करा आणि अप्पर लिमिटला आपण π/2 करून घेऊ. ठीक आहे, π/2. बाकी सगळ्या टर्म ॲज इट इज 0 टू 4. नाव हा आर जर मध्ये घेतला तर आपल्याला मिळेल 4r मायनस आर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब अपॉन 4 डी आर डी थिटा. आता दोन्ही पण लिमिट कॉन्स्टंट आहे, 0 टू π/2 आणि 0 टू 4 कॉन्स्टंट असल्यामुळं आपण दोघांना सोबत सॉल्व केलं तरी चालेल. सो 4 तसाच 0 टू π/2. आता 0 टू π/2 हे थिटाचे लिमिट असल्यामुळं याच्यातल्या जेवढ्या थिटाच्या टर्म आहे त्या इथे बाजूला लिहून टाका, दॅट इज डी थिटा. त्यानंतर 0 टू 4 हे आरचं लिमिट आहे तर आरच्या ज्या काही टर्म्स असतील त्या इथे लिहून टाकायच्या, दॅट इज 4r मायनस आर क्यूब अपॉन 4 इंटू डी आर. आता दोन्ही इंटिग्रेशन सोबत सॉल्व करू. डी थिटाची व्हॅल्यू थिटा 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ डी थिटा 0 π/2 अप्पर मायनस लोअर. नेक्स्ट आता 4r मायनस आर क्यूब अपॉन 4चं इंटिग्रेशन 4 तसाच इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर अपॉन 2 देन 1/4 ॲज इट इज आर क्यूबचं इंटिग्रेशन r⁴ अपॉन 4 r⁴ अपॉन 4.
r⁴/4 आणि लिमिट्स आर 0 to 4. चेक. डी थिटाचं थिटा, 4 तसाच आरचा r²/2, r³ r⁴/4. अशा प्रकारे इंटिग्रेशन झालं. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. नाव अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट इथे काय येणार आहे बघा, π/2 - 0 पहिल्या टर्मला. सो पहिल्या टर्मचा अप्पर लिमिट आहे 4 तसाच π/2 - 0 क्लोज्ड. आता सेकंड टर्मचा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथे जर आपण पाहिलं अप्पर लिमिट लोअर लिमिट सॉल्व करण्याआधी जर आपण याला थोडं सिम्प्लिफाय केलं तर सोपं जाईल. 4 आणि 2 कॅन्सल होऊन 2 येईल, इथे 2 राहील. 4 4 जा 16 म्हणजेच 2r² मायनस r⁴/16. 2r² मायनस r⁴/16 आणि लिमिट्स आहे 0 to 4. आता पुट करूया त्याची लिमिट अप्पर मायनस लोअर. इथे आपल्याला मिळतोय π/2 आणि 2 इथे कॅन्सल होऊन फक्त 2π राहील, कारण 2 4 2 जा 4 इथे 1 आणि इथे 2 इथे 2π आला. नेक्स्ट अप्पर लिमिट पुट करा आरच्या जाग्यावर. सो आपल्याला मिळेल 2 × 4². 2 × 4² म्हणजेच किती 16. 2 × 16 मायनस इथे जर 4 पुट केला 4 तर आपल्याला मिळेल 4⁴/16 आणि लोअर लिमिटला दोन्ही ठिकाणी 0. आता सिम्प्लिफाय. 2π × 16 2 जा 32 मायनस 4⁴ आणि हा 4² कॅन्सल होईल. 4⁴ आणि 4² कॅन्सल होऊन इथे शिल्लक राहील 4⁴ म्हणजेच 16. सो 2π × 32 - 16. 32 - 16 is 16. सो 2π × 16 म्हणजेच 32π. आणि अशा प्रकारे गिवन व्हॉल्यूम आपण फाइंड आउट केला. चेक. स्टार्टिंगला काय केलं, आधी काय केलं, हा जो इंटरसेक्शन सरफेस आहे या दोघांना आपण सॉल्व करताना आधी विथ रिस्पेक्ट टू dz सॉल्व करतोय म्हणून झेडचे लिमिट फाइंड आउट केले. इथे x² + y² आणि इथे z = 4. ते लिमिट फाइंड केल्यानंतर आधी विथ रिस्पेक्ट टू dz सॉल्व केलं, त्याचा अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केलं ह्या ठिकाणी आणि मग ओव्हर द सर्कल x² + y² = 4² आल्यामुळं आपण याला पोलार ट्रान्सफॉर्मेशनचा वापर करून सिम्प्लिफाय केलं आणि सिम्प्लिफाय करून व्हॉल्यूम फाइंड आउट केला. ठीक आहे मित्रांनो, हा युनिट तुम्ही बघितला, तुम्हाला नक्की आवडला असेल, एक कॉन्फिडन्स आला असेल की येस मला आता हा सब्जेक्ट नक्की स्कोर होतो. सो मित्रांनो, याच सब्जेक्टचे अजून रिमेनिंग युनिट्स तुम्हाला असेच डिटेलमध्ये फ्रीली बघायचे असतील तर आपलं पर्पलॅट जे यूट्यूब चॅनल आहे ते लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्लेलिस्ट आहे बघा, प्लेलिस्टमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये या सब्जेक्टची प्लेलिस्ट बघा, त्या प्लेलिस्टमध्ये बाकी रिमेनिंग युनिटचे सुद्धा असे डिटेल फ्री व्हिडिओ लेक्चर आहे ते पूर्ण बघा आणि तुमचा हा सब्जेक्ट नक्की 100% गॅरंटेड पर्पलॅट ॲप्लिकेशन आणि पर्पलॅट यूट्यूब चॅनल सोबत स्कोर करा. तसंच तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.